करून सर्वांना वंदन करतो बाबू. माझ्याकडं सेकंड हँड कपडा बँक आहे, ब्लड बँक आहे. ज्यांना कुणाला कॅन्सर होतं झाला असेल त्याची सोय नसेल तर टाटा हॉस्पिटलमध्ये पैसे देत नाही, फुकट कॉन्टॅक्ट करून देतो. जीवनातनी काही ना काही कमवा. बाप मेल्यानंतर पोरग हे बाबर किती ओके आहे. तू मागचा तू ये रे बेटा, ये 1 मिनिट ये बरं. बाबर किती शांत बसेल आहे पोरग. शाल दे रे एखादी, शेला देते. जमलं. कोण्या वर्गात आहे बाबू? पाहिजे कोण्या? 6वीत. हुशार आहे बाबा. नाही राहू दे तिथंच. ते असं दिसून राहिलं प्युअर कोरडवाहू आहे. म्हणजे कापूस आहे पण इकला नाही गेला. गेल्या वर्षाचा तसाच ठेवला, याही वर्षात तसा. एकाची गादी शिव, दुसऱ्याची सतरंजी शिव. झोपून राह, बाळ वाढत नाही. हुशार आहे. तू शाळेत जात असताना माझ्या पप्पाने गणपती आणला. पुढचं काय आहे? शंकर. तू असा कोण हलून राहिला? सरकशीत पैदा झाला का? सरळ उभा राह. माझ्या पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती. शंकर आणि पार्वती. कोरडो आहे पण आला आपल्या बरोबर. हुशार आहे बाबू तू. एक नवीन पिक्चर निघाला, पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधर. बोल बेटा. हे तर पुस्तकही देतो. 550-100 रुपयाची ग्रामगीता हेही देतो. बोल बेटा. म्हणा आज आज मी भोलेनाथाची शपथ घेतो की भोलेनाथाची शपथ घेतो की मरेपर्यंत दारू पिणार नाही. पिणार नाही. टाळ्या वाजवायची सवय नाही का तुमच्याकडे? काऊन? मोठ्या लोकाचा मुलगा उभा राहिला तर टाळ्या वाजवता, नाही हसला तरी आणि गरीबाचं काऊन नृत्य का तुम्हाला? नाही गंमत म्हणलं बाबा. म्हणा मी पाहिलं का एवढ्या लोकांनी टाळ्या वाजवला. तू आला मोसम मध्ये. ते उद्या ते वाढायला कामी येतात ना, त्याला इना वाजवायची संधी देत जा. पण बोलू नको बे. म्हणा मी आज भोलेनाथाची शपथ घेतो की मरेपर्यंत दारू पिणार नाही. पण एखाद्या पार्टीत एखाद्या लग्नात मित्रांना आग्रह केला तर त्याचा अपमान करणार. पुढं म्हणणं नाही. म्हणजे तू पेत. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे टाळ्या वाजून राहिले. अबे भाषण अंतविधीचं चालू आहे, तू वाढदिवसाच्या टाळ्या वाजून राहिला. अक्कल आहे का तुला? तुझ्यापेक्षा तर इण्यावाला पुरलाले का? बाबानं पैदा केलं, तुझं गर्भात मरायला पाहिजे होतं. म्हणजे तू पेत. मित्राचा अपमान झाला तर चालीन म्हण. मित्राचा अपमान झाला तर चालीन. पण मी पिणार नाही. तू हरिपाडात येत असतं काय? हो. नक्की? हो. गैनी प्रसाद याचं पुढचं काय आहे? तू येतच नाही, कवा येतं. बरोबर आहे ना? हो.
असे आहेत लेकर. ते पप्पा काय करतात, ते कंडिशन असं वाटून राहिलं की पप्पा शेतकरी आहे. अरे वा, क्या बात आहे. विठ्ठला तू वेडा विठ्ठला, तू वेडा बेटा बस. ताली वाजवा. हे आहे बाबू. ते नोट पहिले खिशात घाल. हे चोट्टे पुरू देत नाही. ते पाय लागले सरळ ते नोट खिशात घाल पहिले. ते नोट खिशात घाल. हा, ते पुस्तकाच्या वरून शेला ठेव असा. मला मालूम आहे ना. अरे आम्हालाही आदत घडेल आहे बाबू. आम्हाला पंक्तीतून उठून द्यायलाय. म्हणून तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला जर जेव घालायचं असेल ना तर भांडे घासणाऱ्या बाईच्या पोराले बोलवा, पुरी खानदानले बोलवा, त्याला जेव घाला आणि बांधूनही द्या. त्याचे पोरं 2 दिवस खातील. फ्रीज नसलं तरी थंड्या ठिकाणी ठेवतील. 2 दिवस लाडू खातील आणि त्या लाडू खाता खाता त्याच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता आहे ना, हे भगवान गोपाल कृष्णाला याच्यापेक्षाही मोठं पुण्य लागेल बाबा. काही लोक ज्याला शुगर व्हायला त्याला दिवाळीत फराळाला बोलावतात. साहेब या आमच्या घरी फराळ आले. साहेबाच्या अगोदर ते पद्मिनी नागिन बोलते साहेबाची, आम्हाला गोड नको, ते आम्हाला चालत नाही. तू येतच काय नाही, हे चालत नाही ते चालत नाही, तुम्ही बोलावताच कशाले. हे भगवान गोपाल कृष्णाने ओळखलं म्हणून पेंद्या सुदामा एकत्र केलं. श्याम तेरे मिलने सत्संग ही बहाना जास्त नाही. बिमार पडल्यावर कुठं जातो आपण, बोलत जा. कुठं जातो? डॉक्टर आपल्याला काय देते? औषध कशातलं घेते? तूप मधलं. समजा पूर्ण घेतलं आणि पेशंटला दिलं, पेशंट राहील का मरी? मग मी तुम्हाला पूर्ण प्रबोधन केलं आज, तर हे राहतील का मरतील उद्या? म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. माऊल्या हो, जीवनाचा वेळ वाचवा, खिशातला पैसा. मा बोलणं काही काही माय मावल्याला राग येत असेल, येऊ दे माय. हे चोपड्या गोष्टी करणारा महाराजच नाही. रावणाले 10 तोंड होते. रावण होता बिचारा, ते काळ गेला ना. रावण होता. कुंभकर्ण लय जांडेल पीस होता. 6 महिने झोपेन 6 महिने जेवे. कुंभकर्ण काय साधारण माणूस होता का मावशी? ते कुंभकर्ण होता. ते 6 महिने नुसतं जेवेन 6 महिने झोपे. आपल्या घरी झोपे काय, त्याच्याच घरी झोपे. समजा कुंभकर्ण 6 महिन्यातून उठला असेल आणि संडासले गेला असेल, किती स्पीड माल फेकला असेल कुंभकर्णानं. अरे बापरे. पण ज्याच्या वावरात कुंभकर्ण संडासले गेला त्याला तर खत टाकायचं कामच नाही. ही काळी आई धन धान्य देई, ही काळी आई धन्य देई, आपली माती. याच्याही पलीकडे बाबू प्रभू रामचंद्र. कार्यक्रम किती वाजेपर्यंत चालू देऊ? किती वाजेपर्यंत? रात्र 4 वाजेपर्यंत कार्यक्रम चालतील आपला. आपण सर्व पक्षाचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. हे आहे बाबू पिवळा कलर. येळकोट येळकोट. हे आहे शिंदे गट. ठाकरे गट कुठं गेला? बापानं कमावलं पोरानं गमावलं. ओके. हे आहे बाबू सोनिया गांधी. वरचा देवेंद्र, खालचा अजित दादा, बाजूचा एकनाथ साहेब. हे आहे बाबू
संभाजीनगर, APJ अब्दुल कलाम, AI बच्चू कडू, प्रहार, आपले ठाकरे साहेब पुढे गेले. हो, हे आहे शरद पवार साहेब. सर्व पक्षाचे कलर आहे. हे आहे आम आदमी पार्टी, दिल्ली केजरीवाल घेणं ना देणं कंदी लावत येणं. हे आहे बाबासाहेब आंबेडकर. पुतळ्यात पाहू नको पुस्तकात पाय, अरे पुतळ्यात पाहू नको पुस्तकात पाय. सूर्यवंत हाय आमचे बिंबिवंत हाय, सूर्यवंत हाय आमचे. अनेक अनेक कलर आहे बाबू. मायावती कुठे गेली? हे मायावती ताई, हाती मेरे साथी, हे अनेक अनेक व्हेरायटीचे कलर आहे. आणि याच्यात गौतमी ताई पाटील पाहू आपण आता. मालूमच आहे ना, राजगडले साहेबाची मी भेट झाली ना. आम्ही अनेक कार्यक्रमात 5 मिनिटं थांबू का? असं आहे भाऊ, मंदिरातलं तर देव आपण पाहतो, पण माणसातलेही देव आमदार साहेब आहे. टाळ्या वाजवा एकदा. हे जनतेतले आहेत म्हणून जमिनीवर आहे. एक मिनिट या ना, 1 मिनिट. अरे साहेबासोबत आहे ना तुम्ही? कि तुकडो जी बाबा तुमने सारा भारत जगा दिया तुकडो जी बाबा तुमने भारत जगा दिया. उद्या माझा कार्यक्रम मंत्रालयात आहे बाबू. आणि मंत्रालय म्हणजे आलेच साहेब आता. म्हणून सर्वांना विनंती करतो, जीवनाचा रिचार्ज मारा. तुकडोजी महाराज सांगतात, आजच्या तरुणांना खिशातला पैसा, अंगातली ताकद आणि दिलेली वेळ सत्कार्यात गमवा. 4 चौघात हलकट लोकात बसून वाईट विचार ऐकणारापेक्षा जो सत्याविन शब्द ना बोले, सहजई कोणाची जो सत्याविन शब्द न बोले, सहजई कोणाची रे मित्रा रमयती त्याची रे मित्रा रमयती त्याची रे मित्रा रमयती त्याची. सहनशीलता सरळ मुक्तीची वागणूक जाची रे मित्रा वागणूक जाची. दिनचर्या
आम्ही हिवराश्रम मध्ये स्वीट मार्क त्या ज्याच्यावर नाश्ता केला तर ते बिगानी ते कुठले होते मालूम आहे? राजस्थानचे लोक इकडं आले आणि त्यानं पेड्याची दुकान लावली. आपल्या पोराईनं नुसतं मोबाईल इचकणे चुपचापही नाही बसून राहिले. काही काही पोरं दलिंद सोयरीक झाली की कानाले मोबाईल लावतात. हॅलो, कुठं आहे तू? मी आश्रमच्या गेटवर वाट पाहत होतो, आली नाही तू. आपण तिकडं जाऊ, ते समुद्रातनी ते बेट तयार केलं तिथं. अरे अरे माझ्या शिवाजी महाराजच्या काळात मर्दाची तुटली बघा हो ढाल. रक्ताने शरीर झालेला हाताला गुंडाळी तो शाल घेतो वार पाहत वार झेकतो वार पाहत वाराच्या ओंडाणावरती रक्ताने लाल झाली धरती. या देशामध्ये बाबू नाही, या देशामध्ये संस्कार देणारी एक माऊली निर्माण झाली आणि ते आपल्या बुलढाणा जिल्ह्यात. काय नाव त्याचे? एखाद्या महिलांना सांगा बरं. उभी राय माय, उभी राय माय. माय मुके म्हणा, माय मुके म्हणा ची गणना कोण करी, मायची गणना कोण करी, पित्याची गणना कोण करी. माय मुके म्हणा, माय मुके म्हणा. बाकीच्या बाया म्हणतो आम्हाला येत होत, बोलू कशी, मर तू कुठ मरून. म्हणून सुनांना विनंती करतो, मावल्या हो, आपल्या सासूच्या डोळ्यात कधी आसरू येऊ देऊ नका. एवढं जरी केलं ना तर आजची महाशिवरात्र सफल झाली समजा. अरे दुखी आहेत रे ते मायबाप, ते मायबाप दुखी आहे रे. लहानपणापासून तुले मोठं केलं कशासाठी? माझ्या पोरानं म्हातारपणी मला आधार द्यावा. आधार तर देणं बंद झालं, पण गच्ची दाबणं सुरू झालं. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तुला चंद्राची पोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उगा आयुष्य बघेन. आई देवा पाठी मी आई तुला जग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. म्हणून मावळ्यांना विनंती करीन बाई, जरा वाटू दे काहीतरी. अरे ते सासू सासऱ्यानं कोणाकडे बघायचं, कोणाकडे जायचं, नाताले बोलायचं असलं तर परमिशन घ्यावं लागते सुनीची. काय पाप केला हो त्यानं. अरे पाहुण्याच्या दिवशी घरी पाहुणे येतात पण सासू अंगणात नसते का? कारण ती माया शोभून दिसत नाही. अरे 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 आई देवापाशी मी आई तुला जग मागेन. आमदार साहेब येलाय आता. 15 मिनिटं कार्यक्रम कमी म्हणून ओके. आलं लक्षात? तुम्ही तर 4 वाजेपर्यंत जात ना घरी, बरोबर आहे? तुम्ही दोघंच काऊन उभे आहे बाबा? आनंद आहे. तुम्हालाही पुस्तक देतो. बाबर किती जबरदस्त. ओके बाबा. काय अंदाजी वय? 80. पायरे पिस्तुल्या. 80 वर्षे असूनही बाबा कोरोनात वाचले तुम्ही. आता डबल आपली भेट होती की नाही होत? आता सर्क करून घेऊ आपण. ओके. हार टाकू काय? हार टाकल्याशिवाय तुम्ही जात नाही.
यायचं नाही घेतलं काय तुम्ही फोटोत काहून सपातच नाही काय जुनं मॉडेल आहे म्हणून. आता एक नगरमध्ये मोर्चा काढला. मागणी काय होती? कापसाला भाव द्या म्हणून नाही, तुरीचा भाव वाढवा म्हणून नाही. 70 पोरं घोड्यावर बसून बाशिंग बांधून कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढायला गेले मायच्या शपथ नाही. आणि मागणी काय होती? साहेब, कलेक्टर साहेबांना म्हणे काही करा, कसंही करा, आम्ही 45चे झालो म्हणे, आम्हाला लोनवर बायका तरी द्या. ते जिहार वाचून, ते बातमी वाचून कलेक्टर साहेब 5 मिनिटं बेशुद्ध झाले. कलेक्टर साहेबाचं उत्तर आलं, मी जिल्ह्याचा बॉस आहो म्हणे, माझ बजेट नाही बसला तर तुमचा कुठून बसून देऊ. या देशात हे जे गरण लागलं ना गर्भपात करण्याचा, काही लोक म्हणत असेल याच्यावर ते म्हणू नये, या गादीवर ते नाव घेऊ नये. मग कुठं घेता साहेब तुम्ही? स्त्री गुणहत्या. पण साहेबांचं भाषणही तेवढंच ओके आहे. मी ऐकलं ना, राजगडले ते आमचे रायसिंग बापू आहेत, विषयच नाही बाबू. माणसं आहे. काही लोक म्हणते मा आबा उभा होता, 2 मत नाही पडले, तो बाबा निरा भावकीचा हिस्सा खाऊ खाऊच तर मेल आले का. म्हणून खबरदार, आज महाशिवरात्री निमित्त शपथ घ्या. देवाचं, भावाचं आणि गावाचं ज्यानं खाल्लं, म्हणून कोणी भावाचा सातबारा दाबेला शिंद वापस कर, उद्याच जा इथून. आणि त्याला मन बस झालं म्हणे, आता भांडणं करणं हे जगाला लागली कळ आणि थेंब पिप्याने लावा तळ. हे लेकरं लय हुशार आहे. साधं उदाहरण सांगतो. सहारा कंपनीचा मालक मरण पावला. 1 महिन्याच्या अगोदर 500 कोटी रुपये स्वतःच्या पोराच्या लग्नावर खर्च केलं. पण ज्या दिवशी मेला ना, तर त्याची बायकोही चेहरा पाहायला आली नाही. अरे काय करतात त्या इस्टेटीले? तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, कोई दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ आएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ आएगा. जब तलक ये सांसें है, तब तलक ये रिश्ते है. बस जास्त नाही. आपलं कीर्तन आहे आयुर्वेदिक. ते कुणीकून फिल्मी गाण्यातून अभंगात जाईन त्याचा नेम नाही. कारण आपल्या कार्यक्रमात कोणी हसून जाते, कोणी रडून जाते, कोणाचं जीवन बदलते, तर कोणाची शेकून जाते. आपापल्या पद्धतीनं. म्हणून तरुण मंडळींना विनंती करतो, हा देश तुमच्यावर उभा आहे. आगे चल नौजवान, आगे चल, समय नहीं है रोकने का, समय नहीं है रोकने का. नौजवान रुकने वाला नहीं, वक्त पड़ेगा झुकने का. समय नहीं है रोकने का. एवढी संधी आली, बस जास्त नाही, एवढी संधी आली. महारोजगार मेळामध्ये मी त्या कार्यक्रमाला होतो यवतमाळमध्ये. बाबू, तरुणांना एवढी संधी आली, पण करीन कोण? 9 वाजता उठतं, 10 वाजता दात घासतं आणि बापाले म्हणतं आमच्यासाठी काय कमावलं, काय कमावणार आहे तुमच्यासाठी. म्हणून तरुणांना विनंती करीन, गडे हो वेळाशी गमवाले नंतर सवयासी हो. गर्भसंस्कारावर बोलू आपण आता 2 मिनिटं, कारण मला लवकर कीर्तन आठवायचं आहे. ग्रामगीतेमध्ये लिहिलेलं आहे बाबू, महिला उन्नती अध्याय आहे, वाचा. मातेच्या स्वभावी पुत्राची घडणं, त्यात उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन. जिजा मातेले डोहाळे लागले, विचारण्यात आलं म्हणे, मासाहेब तुम्हाला काय करावं वाटते? माई जिजा माता कडाळल्या, ज्या बहुजनाच्या पोरीवर कोणी अन्याय करत असेल त्याचे हात कलम करावं वाटते. हे जिजा मातेचं वाक्य होतं. आजच्या बहिणीला विचारा, आजच्या बहिणीला विचारा, बाई तुले 3रा महिना चालू आहे, तुले काय करावं वाटते? माई बहीण म्हणते तारक मेहता का उलटा चष्मा पाहावा वाटते. मग पोरग शिवाजी महाराज नाही निघत, पोरग निघते पोपटलाल. ते तासातही नाही, फटातही नाही. म्हणून जोडून या धन तम विवाह उदास विचारे, कारण मुंबई जाणं आहे आपल्याला.
म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. फक्त 15 मिनिटं राहिले, 5 मिनिटं सत्कार नाही नाही, मला चांगलं नाही वाटणार. म्हणजे तुम्ही आपल्या परिवारातले दिसून राहिले फक्त. हां चालते. नाही नाही विषय नाही. वाजा गोपाला गोपाला बस खाली, माय बसणं खाली. तू काऊन इंदिरा गांधी सारखी उभी राहिली बसणं खाली? आज सुट्टी नाही आज. तुम्ही बसेला आहे माय मावल्या म्हणून ते पप्पा मंडळी बाहेर उभे आहे. यायला कीर्तन नाही आवडून राहिलं. हे फक्त तू उठाची वाट पाहून राहिलं. ते कधी येते घरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नाही पुढचं नाहीच पाटील साहेब. म्हणून माहुल्यांना विनंती करीन, शिक्षण जरूर द्या, पण त्या शिक्षणाबरोबर आपल्या मुलींना चरित्राचं शिक्षण द्या. ज्या जिजामातेच्या काळात, सावित्रीबाई फुलेच्या काळात, बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात, अरे बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा मरण पावला. बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी बाबासाहेब आंबेडकर जवळ गेली, म्हणे बाबासाहेब माझ्या मुलांनी तुमच्या समोर पाय करून आपला प्राण सोडला बाबासाहेब, तरी तुम्ही बघितलं नाही. काय गुन्हा केला माझ्या मुलांनी? बाबासाहेब म्हणतात, रमा मला माफ कर ग. मी एका मुलाचं बलिदान देऊ शकतो रमा, पण माझ्या बहुजनाचं मुलाचं बलिदान नाही देऊ शकत रमा, मला माफ कर. दोघे पती पत्नी त्या मुलाकडे आले. शांत अवस्थेत मुलगा झोपलेला होता. रमाईनं आक्रोश केला, बाबासाहेब कमीत कमी आले नवीन कपड्यातनी अंतविधी तरी करा. बाबासाहेब म्हणतात, रमा तू पागल झालेली आहे. अगं तुझ्या बाबासाहेब आंबेडकर जवळ याले दवाखान्यात नेण्यासाठी 5 रुपये नाही निघाले रमा. याले मेल्यावर नवीन कपडा कुठून घेऊन मी? त्या माऊलीनं अंगावरचं पदर फाडलं. स्वतःच्या पोराची 5 वाजता दफनविधी केली. 6 वाजता लंडनला जाणारा तयारी करणारा या जगातला पहिला विद्वान ठरला. त्याचं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून बाबू आमच्या पुराणा हे महापुरुष कळला पाहिजेत रे. अरे एक पिक्चर मधला डायलॉग होता, मैं मर्द टांगे वाला, मैं मर्द टांगे वाला, मुझे दुश्मन क्या मारे, मैं खुद ही मरने वाला. आजच्या पोराचे डायलॉग आहे का, मैं खर्रा खाने वाला, मैं शराब पीने वाला, मैं लूडो पबजी खेलने वाला, मुझे दुश्मन क्या मारे, मैं खुद ही मरने वाला. अरे आज आम्ही पाहून राहिलो आमच्या तरुणाचे डोकं जाग्यावर नाही राहून राहिले. जो तो कोणी मोबाईलच्या नांदानं माझ्या मित्रा मोबाईल जरूर वापर. तू 5,000चा नाही 20,000चा मोबाईल वापर. 20,000चा नाही 30,000चा मोबाईल वापर. पण माझ्या मित्रा गरीबाचा ऐक, तू 40,000चा मोबाईल वापर, पण 50,000 महिना कमवायची क्वालिटी स्वतः ठेव रे माझ्या बाळा. अरे तुझा बाप. आज आमच्या मुली बाहेरच्या धर्मांतरच्या माध्यमातून अनेक मुली कोरोना काळात विकण्यात आल्या. याच्यावर बोलीन कोण? पैशाची लालच देऊन काही आमचे पोराचे बहुजनाचे माते भडकवण्यात आले. काही लोकांनी धर्मांतर केलं. याच्यावर बोलीन कोण? असं बोललं तर लोक म्हणते हे खंजेरावाले लय बोलतात. लय नाही बोलत बाबा, जे चटके आहे ना ते व्यथा मांडतो. आज आमच्या पोरांना कथा सांगितल्यापेक्षा शिवाजी महाराजाची व्यथा सांगा रे, ज्यानं बहाल केलं तंदिया मंदिया और बस. जास्त तुम्ही ऐकू नका माझ्या मावल्या हो. तुम्हाला विनंती आहे, आदत आपने सुधारले बस हो गया भजन, मन की तरंग मारले बस हो गया भजन, अपने भाई का 7/12 वापस कर दे बस हो गया भजन. दुःख वाटते. एक दिवस प्रभू रामचंद्र वनात चालले, सोबत लक्ष्मण आहे. प्रभू रामचंद्रांनी समोर जाताना गेले, पण वापस येताना गोटे उचलून फेकून राहिले. लक्ष्मणाच्या मनातनी एक विचार सुचला, म्हणे देवा तुम्ही स्वामी तिन्ही जगाचा, पुरा देशाचे, पुरा पृथ्वीचे मालक आहे देवा. समोर जाताना तुम्ही गोटे नाही उचलले, मागे येताना गोटे का उचलत आहे? मी समजलं असतं की बा पुढं चालताना तुमच्या पायाला विजा होईल म्हणून तुम्ही गोटे उचलले, पण तुम्ही तेही पेन नाही केलं. मी समजलं असतं देवा हे तुम्ही आम्हाला गोटे रुतत आहे म्हणून तुम्ही गोटे उचलले, तुम्ही हे नाही केलं. वापस येताना तुम्ही गोटे का उचलले? मला याचं उत्तर हवं आहे.
तर रामाने सांगितलं, लक्ष्मणा तू नादान आहे रे, आपण दोघेही भाऊ, आपण तिघही जण वनात चाललो, ही बातमी ज्या दिवशी भरताला कळल ना तर भरत पिसाळ्यासारखं सुटील, ते गोटे दगड पाहणार नाही, ते काटे पाहणार नाही, माझा भाऊ कोण्या रस्त्यानं गेला त्या रस्त्यानं तो पळत सुटील, आणि मला चालताना एवढा विजा होत आहे, हे त्याच्या पायाला विजा होऊ नये, हे दगड त्याच्यासाठी उचलले, हेच आपल्याला बंधू प्रेम रामायणातून घ्यायचं आहे माझ्या भावांनो, हेच बंधू प्रेम घ्यायचं आहे. ज्या शबरीनं दातही घासले नव्हते त्या शबरीचे उष्टे बोर खाणारा माझा प्रभू रामचंद्र रघुकुल रे प्राण जाए पद वचन न जाए, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. मंगल भवन मंगल हरी. आजची महाशिवरात्र आहे. महाशिवरात्र म्हणजे ज्या भोलेनाथांनी ओम नमो मंत्र हा शिवाचा ऐकून उद्धार होईल जीवनाचा, शंकरा शंकरा जय भोला, ओम नमो मंत्र हा शिवाचा, ऐकून उद्धार होईल जीवनाचा, शंकरा या खंजिऱ्यातून आम्ही नेहमी वेगवेगळे आवाज काढत राहतो. आता हे आहे बच्चू कडू, याचे आवाज ओके निघते. आम्ही पाहिलं भाऊ, एक खंजेरी हाती घेतली, सत्यपाल महाराजचं कीर्तन ऐकलं तर माझ्यासारखे 50 प्रबोधनकार तयार केले. पुऱ्या महाराष्ट्रात टाळ्या वाजवा. पहिला महाराष्ट्रातला प्रबोधनकार आहे. पत्नीचं देहदान केलं, आईचं देहदान केलं, वडिलाचं नेत्रदान केलं, आणि स्वतःचंही बाबू देहदान आहे. म्हणून हा जीव हा शिव समाजाच्या उपयोगी होऊ द्या. एक खंजेरी वाजून पाहिली त्याच्यातूनही आवाज ओके. याच्यात रेल्वेचा आवाज काढून पाहिला त्याचाही आवाज ओके. चला आता टेन्शन आलं. शेगाव संस्थान गजानन बाबा, ज्यानं चांगले काम केले ते पहिल्या नंबरच्या डब्यात, ज्यानं विधवाबाच्या पगारा खाल्ल्या ते संडासच्या डब्यात, ज्यानं आपल्या सोयऱ्याले घरकुल दिल्या ते संडासच्या डब्यात. म्हणून बाबू मग 1-2 खंजेऱ्या घेतल्या आणि याच्यात बंजारी समाजाची कव्वाली बसवली. बंजारी समाज, कारण मी बंजारा, संत सेवालाल बाबा, पौरादेवी पहिल्यांदा महाराष्ट्रातून शासनाच्या फंडिंगमधून पहिल्यांदा एवढा पैसा दिला बाबू. 600 कोटी रुपये. टाळ्या वाजवा. नाही तर काही व्यवस्था नव्हती. मला ते सर आलते वाटते ते कार्यक्रमाले. असे अनेक. याच्यात बंजारा समाजाची कव्वाली बसवली. अरे भेटी कच लंकावून रवणी रसोनेर विकट तवे लाज लागन, लाज लागन, शरद निर आतरे शरद निर आतरे छोडा अभिमान तू छोड मर्यादा धर, अंदाजाचे डावरे महांतर बाबू विकास तू कर. शरद निर आतरे शरद निर आतरे आईले नारो लगा
शिवराय पाहिजे तुझ्या रक्तामधला शिवराय पाहिजे म्हणून बाबू आज आपण पाहून राहिलो गजानन बाबा ताजुद्दीन बाबा तुमच्या परिसरात बाबू सैलानी बाबा आहे म्हणून मी सर्वात पंथा धर्मावाल्यांना धन्यवाद देतो कारण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून याच्यात मग कोणताही आवाज निघते गोंधळ तर एवढा खतरनाक निघते आता हे आहे आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल पाणी लावत जाणार याने पाणी लावावं लागते कडक झाली की याले थंडी करावं लागते थंडी झाली की शेका लागते शेकल्यावर बरोबर वाजते तसं कीर्तनातून काही काही लोकांची शेका लागते शेकल्यावर लोक जाग्यावर येते याच्यात तुळजापूर पाहू आपण की आई उधोग आता तर अलीकडच्या काळात असं वाजलं की अंगात येऊन आलं काही काम नाही धंदा नाही मला एक सांगा तुमच्या अंगात एखाद्याच्या बाईच्या अंगात तरी जिजामाता येऊ द्या कारण जिजामाता आली संस्कार द्यावं लागते जिजामाता आली तर शिवाजी महाराज घडवावं लागते पुढं बोलू काय मी पण जाऊ द्या आज भाऊ अनेक मंडळी बाबू म्हणून आमचे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली आता विश्वात्मके देवे बोलत जा आता विश्वात्मके देवे तो सोनी मद द्यावे जे कळाची बाबा जय हरी जय हरी जय हरी बोला जय हरी जय हरी जय हरी जय हरी बोला जय हरी जय हरी जय हरी जय हरी बोला जय हरी जय हरी जय हरी जय हरी बोला जय हरी जय हरी जय गुरु जय हरी जय गुरु जय हरी बोला जय हरी जय हरी ओके बाबा मला आज म्हणजे फुल मोसम मध्ये आलो मी कारण माझे मार्गदर्शक मागं बसेला आहे विषय नाही म्हणून ये शुद्धीवर आता तरी तू भज भज रे गोपाला तू भज रे गोपाला आसक्तीचा बंद सोड मग देवाची लीला बघ देवाची लीला रे बाबा बघ देवाची लीला नाही आणि कीर्ती नकाई मानना उगाच पडची गेला हे साधू कुणाला बोल 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 हे साधू कुणाला संसाराचा बोध वाहता लागला स्मरणाला 5 मिनिटं राहिले भगवान गोपाल कृष्णाच्या चोरून सुदाम्यानं काय खाल्ले होते पोहे तर 18 विश्व दारिद्र्य भोगाचं काम पडलं होतं बरोबर आहे मग आता हो ना मग पोहे म्हणजे फुटाणे म्हणजे अलीकडच्या काळात ती साबुदाणा बाया काय कमी कलाकार आहे दिवसभर खात राहते शेजारी सांगते मला उपवास आहे म्हणून हसत राहा 5 मिनिटात सांगतो ऋग्वेद मधला श्लोक आहे ऋग्वेद मधला 3ऱ्या स्कंदामधला श्लोक आहे जे कोणी हसत नाही खरं नाही बरं तुम्हाला वाटलं अशी एवढा अभ्यास कुठं मार जमा आपल्याला झेंडूबाम दाखवा लागते डोकं बसवावं लागते मग आता झेंडूबाम लावल्यानं जर डोकं बसत असेल तर मग तेवढं श्याम समाधान माना नाही तुम्ही म्हणसाल की बा पुऱ्या अंगाने सारून घेतो मरशील मग भगवान गोपाल कृष्णाच्या चोरून सुदाम्याला काय खाल्ले होते फुटाणे कृष्ण म्हणे का रे सुदाम्या हे काय वाजून राहिलं रे देवा लय पाणी पडलं म्हणे दात वाजा लागले असं तर तेही भोगाचं काम पडलं महाराज बरोबर आहे ना तेही भोगाचं काम पडलं मग ज्यानं तोंड पाहून घर तुला दिल्या वर्गणी करता करता मंदिराचा पैसा दाबला निंता भावकीची 1 तास दाबली तू आला काय होईल तुझं झडीच मरशील
जे लोक हसत नाही गावात, चांगल्या कामात येत नाही, हरिपाठात येत नाही, भागवत लोकांवाल्याला त्रास देते, गावातल्या चांगल्या लोकांना त्रास देते, ते कधी मरते माहीत आहे? झडीच्या टायमात. वरून पाणी खाली दलिंदर. ते सरकं जळत नाही, ते त्याला खालून टायर घालावा लागतो. मग टायर घातल्याने जळते काय? नाही, तो लय बदमाश आहे. मग काय करायचं? मग डिझेल बोलावं लागते. मग डिझेल याच्या छातीवर, खालून टायर. टायर जळला गेलं, डिझेल संपलं पण हलकट जळाला नाही.